स्त्रियांवर होतात. बलात्काराचं प्रमाण दररोज वाढतंय. खरं आज 19 फेब्रुवारी आहे आणि यासारख्या गोष्टींचा आपण विचार करायला नाही पाहिजे. पण तरी देखील आम्हाला शिवबांचे विचार सांगताना या गोष्टी सांगाव्या लागतात, कारण शिवबांचे विचार आम्ही विसरलेलो आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे रांझेच्या पाटलाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा परस्त्रीला मात्र समान मानावे म्हणून सांगितलं होतं. अशा अनेक घटना आहेत, अशा अनेक पराक्रम आहेत शिवरायांनी आपल्या राज्यातून आपल्या पराक्रमातून दाखवून दिले. तो वेगळा आदर्श निर्माण करा. मला एक घटना सांगायची तुम्हाला, जी घटना गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होतं या पुस्तकात नोंद ठेवलेली आहे. आणि बांधवांनो, आज या विचारमंचावर तुमच्या सर्वांना मी आवाहन करणार आहे की जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घ्यायचं आहे तर शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे यांचं पुस्तक वाचा. 74 पानाचं पुस्तक आहे, जे पुस्तक PDF मध्ये देखील उपलब्ध आहे. तुमच्या मोबाईल मध्ये पण तुम्ही वाचू शकता. जर तुम्हाला मिळालंच नाही तर माझा नंबर घ्या, नंतर मी प्रत्येकाला पाठवतो. छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्यात आजपर्यंत आम्ही कमी पडलो आहोत. मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट आहे, वर्षभर लॉकडाऊन होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जल्लोष चालू होता, पण काही जातीयवादी मंडळींनी मुद्दाम एक जुना व्हिडिओ व्हायरल केला. कोणता व्हिडिओ सर्वांना माहिती आहे, तो अग्रिमा जोशुआचा व्हिडिओ. ती बाई खरं तर स्त्रीचा सन्मान करणारे या देशातले सगळ्यात महान राजा आमचे छत्रपती शिवाजी महाराज. तर ती बाई तिच्या व्हिडिओमध्ये एक जोक करते, विनोद करते. आणि विनोद कसा करते? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन विनोद करते. एवढी लाज त्या बाईला वाटत नाही. तिला सांगायला लागेल की आज तुझे बोलते ना स्टेजवर जाऊन माईक हातात घेऊन अभिमानाने आणि सन्मानाने बोलते, याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. 400 वर्षापूर्वी जर शिवराय नसते तर आज आपल्याला आदिलशाही, निजामशाही कुणाकुणाची गुलामी करावी लागली असती. अहोरात्र मेहनत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य निर्माण केलं, म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. अग्रिमा जोशी अरबी समुद्रामध्ये स्मारक होते, त्या अरबी समुद्रातल्या स्मारकावर विरोध केला अग्रिमा जोशीनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. मुद्दामून जातीवादी लोकांनी तो व्हिडिओ व्हायरल केला लॉकडाऊन मध्ये. आणि आम्हाला काही कामं नव्हती, आम्ही मोबाईलवरच होतो. मोबाईलवर आम्ही ते व्हिडिओ सर्वांना फॉरवर्ड करत राहिलो आणि शिवरायांचा अपमान करत राहिलो. आम्हाला एवढं देखील लक्षात आलं नाही की हा व्हिडिओ फॉरवर्ड केल्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान होतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून विरोध करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन विरोध करते ती स्त्री. पण त्या स्त्रीला सांगावं लागेल, 400 वर्षापूर्वी ज्यावेळेस स्त्रियांच्या हाती धर्मग्रंथ देखील दिला जात नव्हता, घराच्या बाहेर स्त्रियांना येण्याचा अधिकार नव्हता, त्या काळात त्या स्त्रीच्या हाती शस्त्र देऊन स्त्रियांना सक्षम करणारे जर कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. ही गोष्ट आम्ही त्यांना समजून घेतली पाहिजे. मला एक घटना सांगायची, जी घटना गोविंद पानसरे यांनी त्यांच्या पुस्तकात रेकॉर्ड ठेवली. घटना आहे बेळवाडीच्या किल्ल्याची. छत्रपती शिवाजी, या सगळ्या गोष्टी काय सांगतो एक समजून घ्या बांधवांनो. आजपर्यंत आम्हाला माहिती आहे शाहिस्तेखानाची बोटं कशी तोडली आम्हाला माहिती आहे. औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवरायांनी सुटका कशी केली आम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस मुघलांच्या देशी यांच्यासोबत करार झाला होता आणि 30 किल्ले देण्याचं ठरलं होतं, त्यावेळेस एकाच किल्ल्याला वेगवेगळे नावातून केवळ 17 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजा सिंगांना दिले. ते राजकारण देखील आम्हाला माहिती आहे. शहाजी राजांची सुटका करण्यासाठी केलेलं राजकारण आम्हाला माहिती आहे. औरंगजेबाने ज्या वेळेस जिझिया कर लागू केला, तो इथल्या जनतेवर बहुजनावर अन्याय करणारा आहे, ते ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी खरबरीत पत्र औरंगजेबाला लिहिलं आणि सांगितलं, तुमच्या डोळे दारिद्र्य आलंय का? तुम्ही शेतकऱ्यांना, बहुजनांना लुटणारी जिझिया कर लागू करतायत. हे सगळे राजकारण आज आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून लेखकांनी, इतिहासकारांनी, भक्तांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. दरवर्षी शिवजन्म महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही 19 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी थोडं 2-4 दिवस शिवछत्रपतींचा जयघोष करतो, पण नंतरच्या वर्षभरात मात्र आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडतो. आणि ही जी राजकारणी लोक आहेत, ही जी जातीवादी पिलावळ आहे, जे अनेक वर्षापासून या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जातीमध्ये भांडण लावतायत, ह्या लोकांना थांबवण्यासाठी तुम्हाला खरे छत्रपती शिवाजी महाराज समजावे. म्हणून आज 2021चा जो लॉकडाऊन नंतरचा शिवजन्म महोत्सव साजरा होतोय, त्याचा मुख्य उद्देश, मुख्य संदेश आज हेतू काय, तर खरे शिवाजी महाराज आम्हाला समजले पाहिजे. जेम्स लाईनचं प्रकरण घडलं, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, त्यानंतर अनेक महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनी अहोरात्र मेहनत आणि कष्ट करून छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम तुमच्या समोर ठेवला. पण तरी देखील आज बदनामी होते, याचा दुर्दैव अजूनही आमच्या लहान मुलाबाळांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत शिवाजी महाराज पोहोचले नाही.
तर बेळवाडीच्या किल्ल्याची घटना मी सांगत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे सेनापती गायकवाड होते. तर गायकवाडांना आदेश दिला की बेळवाडीचा किल्ला आपल्याला घ्यायचा आहे. तो कसल्याही प्रकारे येण्याच्या प्रकारे तो ताब्यात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. मी सर्व विनंती करतो की मुलांनी शांत राहा. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घ्यायचंय. माझा अडथळा निर्माण करू नका. सर्वांनी शांत बसा. तर बेळवाडीच्या किल्ल्याची घटना मी का सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला होता की बेळवाडीचा किल्ला माझ्या स्वराज्यामध्ये पाहिजे. तसं तर तानाजी महाराज असतील, येसाजी पंत असतील, कोणाजी प्रसाद असतील, गोराजी पासेकर असतील, मदारी मेहकर असतील, त्या तमाम 18 पगड जातीच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक किल्ला बनवलेला होता. बेळवाडीचा किल्ला देखील स्वराज्यामध्ये असावा असं छत्रपती शिवाजींना वाटलं. म्हणून त्यांनी बेळवाडीचा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये आणण्यासाठी आपले सेनापती गायकवाडांना आदेश दिला. सेनापती गायकवाड बेळवाडीचा किल्ला जिंकण्यासाठी घेण्यासाठी रवाना झाले. सैनिकांना घेऊन बेळवाडीच्या किल्ल्याला गायकवाडांनी आपल्या सैन्याचा वेढा दिला. बेळवाडीच्या किल्ल्याच्या सुभेदार होत्या सावित्रीबाई देसाई, एक स्त्री सुभेदार होती त्यावेळेस. ते किल्ला संरक्षणासाठी तिची जबाबदारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं जरी सैन्य आलं तरी ती किल्ला सोडण्यास सावित्रीबाई तयार नव्हत्या. छत्रपती शिवाजींच्या मावळ्यांमध्ये जे गायकवाड देसाई होते त्यांच्यामध्ये आणि सावित्रीबाईच्या सैन्यामध्ये युद्ध सुरू झालं. सावित्रीबाई देसाई 21 दिवस तो किल्ला लढवत राहिल्या. त्याने हार मानली नाही. पण अखेर सावित्रीबाईंना तो किल्ला द्यावा लागला. सावित्रीबाईंचा पराभव झाला. म्हणजे सेनापती होता गायकवाड त्याने उन्हाळ्यामध्ये येऊन सावित्रीबाई देसाईंवर बलात्कार केला, विजयाचा अनावस्त्र साजरा केला. पण दिवस जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळली तेव्हा त्यांची पायाच्या मस्तकाला गेली. प्रचंड दुःख झालं, प्रचंड यातना झाल्या. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या गायकवाडाचे डोळे काढले आणि आयुष्यभर तुरुंगामध्ये टाकलं. स्त्री मग तो वडदात्री असो की आमच्या राज्यातली असो तिचा नेहमी सन्मानच झाला पाहिजे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. आणि आज आम्हाला का सांगावं लागते, का सांगावं लागते? कारण जेवढं आम्ही सुशिक्षित होतोय, जेवढं आम्ही शिक्षण घेतोय, जेवढं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेतोय तेवढे अन्य अत्याचार महिलांवरती असतील, लहान मुलांवरती असतील ते वाढत जाते. आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं का? फक्त धर्म कपडे घालायचे का? फक्त डोक्याला अर्धदंड लावायचा का? एवढ्या गोष्टी झाल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना समजत अशातला विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुटुंबीय आणि राजकारण याला जगाने हे वाटलं. आज जग अभ्यास करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणावर आणि कुटुंबीवर. छत्रपती हे का इंग्रज लेखकांना असं म्हणून ठेवलं मित्रांनो, शिवप्रभूंनो, की छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेवढी कुटुंबी होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या करंगमध्ये जेवढं होतं तेवढं पूर्ण औरंगजेबाच्या शहरामध्ये नव्हतं. याच्यावर तुम्ही लक्षात घेऊ शकता की जे स्वराज्य त्याच्या आधी कुठल्याही प्रकारचा वारसा नव्हता तर देखील निजामशाही असेल, आदिलशाही असेल, सगळ्या प्रकारच्या मुस्लिम आक्रमकांविरुद्ध, सगळ्या प्रकारच्या जाती धर्माच्या राजा महाराजांविरुद्ध आणि स्वकीयांविरुद्ध देखील तुमच्या मराठा साम्राज्यातील असतील, मराठा जातीतील असतील, इतर जाती असतील, सर्वांसोबत सर्वांचा विरोध करून, सर्वांसोबत झुंज करून, जगून, सर्वांना समजून सांगून, सर्वांना हरवून, वेळ पडली तर तळ करून, वेळ पडली तर समजून सांगून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं आमचं स्वराज्य उभं केलं. ते स्वराज्य समजून घ्या. हाच या शिवजन्मोत्सव सर्वात मोठा माझा संदेश असेल आणि हाच मोठा संदेश तुम्ही या ठिकाणी घेऊन जायला पाहिजे. तरच शिवजयंती साजरी करण्याचं कुठेतरी आपण सार्थक करतोय असं मला वाटतं. दुसरा प्रसंग मला सांगायचं का लहान मुलाचा बघा, दोन पायसर यांनी घेऊन ठेवले की छत्रपती शिवाजी महाराज यांनाच का एवढी प्रसिद्धी मिळाली, छत्रपती शिवाजी महाराज हेच काय एवढे आपल्यास वाटतात, माझा राजा असं आपण अभिमानाने का म्हणतो? त्याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या गोष्टी झाल्या त्या या देशामध्ये 3000 वर्षात कधीही झाल्या नव्हत्या असं पानसरे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले. आणि पानसरांचाच मुद्दामून का सांगतोय, पुन्हा नाव का घेतोय? शिवप्रेमींना दुर्दैवाची गोष्ट आहे, ज्या व्यक्तीने आम्हाला खरे शिवगा सांगितले, ज्या व्यक्तीने आमच्या राज्याची खरी ओळख करून दिली, त्या व्यक्तीला जर याच मातीमध्ये भर दिवसा गोळ्या मारून ठार केलं जात असेल तर प्रत्येक शिवप्रेमींसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं. टाळ्या वाजवण्याची गोष्ट नाहीये, तर दुर्दैवाची गोष्ट मित्रांनो. आणि त्याच पानसरांनी एक प्रसंग लिहून ठेवलेला त्यांच्या पुस्तकात तो मला सांगायचा आहे. तो प्रसंग आहे एका 10-12 वर्षाचा लहान मुलाचा प्रसंग आहे. ते 10-12 वर्षाचं पोरग आपल्या शेतामध्ये खेळत होतं, असं थांबलं होतं, काहीतरी खात असेल, थांबलं असेल. 10-12 वर्षाचं पोरग, त्याला दिसतं की 4 घोडेस्वार आपल्या बांधावरून पुढे जात आहेत. 4 घोडेस्वार आहेत, प्रत्येकाकडे तलवार आहे, घोड्यावर आहेत, मोठी माणसं आहेत आणि शेतकऱ्याचं पोरग त्या घोडेस्वारांकडे त्या तोडात पाहिलं.
की राज्य माझं आहे, हा राजा माझा आहे. त्याच्या अगोदर जयपूर राजे महाराज व्हायचे, काही ना काही लुटून जायचे, शेतकऱ्यातून घेऊन जायचे. पुढे मी सांगणार आहे शेतकऱ्यासाठी पण काय केलं. तरी या पोराला कसल्याही प्रकारची भीती वाटली नाही. तर 4 घोडेस्वार येत होते. हा पोरगा ज्या ठिकाणी उभा होता तिथून थोडे पुढे गेला, त्या घोडेस्वारांना दम दिला, त्याला सांगितलं खबरदार हे पुढे जाल चिमुऱ्या करून राई राई एवढ्या. एका कवीने लिहिलेलं वर्णन पानसरे यांनी त्यांच्या पुस्तकात रेखाटून ठेवलेलं आहे. तो पोरगा म्हणून खबरदार त्याच्या पुढे एक जरी पाऊल टाकला तर चिमुऱ्या करून राई राई एवढ्या. तर घोडेस्वाराला आश्चर्य वाटलं, आम्ही 14 जण आहोत, आम्ही माणसं आहोत, आमच्या हातात तलवारी आहे, ही 10-12 वर्षाचं पोरगा आम्हाला भेट नाही, आम्हाला म्हणतात खबरदार चिमुऱ्या करून. एवढी हिंमत आली कुठून? त्याला कुठून वाटलं तर आश्चर्य वाटलं. तो घोडेस्वार थांबून पडला, त्याने त्या 10-12 वर्षाच्या मुलाला कडेवर घेतलं, त्यांच्यावर बाळाकडे भीती नाही वाटत. तो म्हणला अहो राजे, अहो दादा, असं काही तर म्हणला असेल सरदार, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातला मुलगा आहे. शोभाने आम्हाला सांगितलंय शेतकऱ्यांच्या शेतातून सैनिकांना जाऊ द्यायचं नाही, नुकसान करू द्यायचं नाही. आमचा राजा आमच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे, मला कशाचीच भीती वाटत नाही. कौतुक वाटलं का मग सरदाराला. आणि बस एका कवीनं त्यांच्या कवितेमध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे. आश्चर्य वाटेल तर सरदार दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द छत्रपती शिवाजी महाराज होते. आपल्या सैनिकांसोबत फेरफटका मारत होते. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना समाधान वाटलं, मी जे अहोरात्र मेहनत करून, माझ्या भावाच्या अहोरात्र मेहनत करून बलिदान देऊन रक्तसांग स्वराज्य भारतात आहे, त्याचं कुठेतरी समाधान आहे. आणि नंतरच्या काळात अनेक पत्र आहेत, पत्र तुम्ही वाचा. आजपर्यंत मराठी भाषेत होती, आज तुम्हाला सुंदर मराठी भाषेमध्ये पत्र उपलब्ध करून दिले अनेक लेखकांनी. त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना असा आदेश देतात की ज्या ठिकाणी तुमची राहणुकी आहे त्या ठिकाणी राहताना, संध्याकाळी झोपताना तुम्ही जो दिवा पेटवता, तुम्ही जी वाट पेटवता ती विझवून झोपत जा, जेणेकरून रात्री आग लागणार नाही, शेतकऱ्याच्या गंजेला आग लागून त्याचं नुकसान होणार नाही. एवढी दूरदृष्टी असणारा राजा माझ्या देशामध्ये जन्माला होता, म्हणून आज शेतकरी जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातील शेतकऱ्यांची काळजी घाण केली होती, ती देखील परत घेत होती, आम्हाला माहिती आहे. पण दुर्दैव असं आज 2021 ला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय एकाही पक्षाला निवडून येता येत नाही. आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, मत मागतात पुन्हा आम्हाला. आम्ही देखील शिवबांचं नाव घेतल्यामुळे मतदान करतो. पण हेच ज्यावेळेस नेते येतात, सरकार चालवतात, त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी मात्र दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचे कायदे करत नाही. शेतकऱ्यांना त्रास होईल, शेतकऱ्यांवर अन्याय होतील अशा प्रकारचे कायदे करतात. आज दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी आंदोलन करत बसलेले आहे. ती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आज तुमच्या माध्यमातून असेल, तुमच्या मंत्र्यांच्या माध्यमातून असेल, तुम्ही जर खरंच छत्रपतींच्या विचारांचे वारसदार असाल, या देशामध्ये मग राज्य सरकार असेल की देशाचं सरकार असेल, शेतकऱ्यांना कधीही तुम्ही त्रास देणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे होतील, शेतकऱ्यांना सुवर्ण दिवस दाखवणारे दिवस येतील. हेच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी श्रद्धांजली आहे आणि तीच आपण यापुढे लक्षात ठेवली पाहिजे. तेच माझं मत आहे. बघा मित्रांनो, ज्यावेळेस ठरलं होतं की आज छत्रपती शिवाजी महाराजांना नेमकं बोलायचं काय, अनेक गोष्टी आहेत, अनेक माहिती आहे तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाढवणारे महामानवांबद्दल बोलावं असं अनेकांचं मत होतं आणि तोही खरंच आहे. तर आम्ही काय केलं, संयुक्त महाराष्ट्रातील चळवळ जोपर्यंत नव्हती, म्हणजे हा महाराष्ट्र म्हणून स्वतंत्र जोपर्यंत झाला नव्हता, 1907 ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला, 1919 ला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो मित्रांनो. आणि महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर आम्ही असं छानपणे सांगितलं की भारताला भूगोल आहे आणि महाराष्ट्राला इतिहास आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज आमच्या भूमीमध्ये जन्मले होते. पण यामुळे काय झालं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज हे जगाला आदर्श वाटायचे. कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, दिल्ली असेल, संपूर्ण भारतात छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव व्हायचा, देशाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव व्हायचा. पण आम्ही त्यांना काय केलं, आमच्या महाराष्ट्राचा अभिमान, आमच्या महाराष्ट्राची शान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जगामधून देशामध्ये आणि देशामधून महाराष्ट्रात आणून ठेवलं. पण नंतर राजकारणी लोकांनी उठवलं. आपल्या राज्यामध्ये राजकारणी लोक आहेत, जातीयवादी राजकारण्यांनी काय केलं, आपल्या राजकारणाची पोळी बाजून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जे मराठी हेवा वाटायचे, 18 जातीला, मुस्लिमांना हेवा वाटायचे, आणि ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, शीख असेल, सर्व धर्माच्या लोकांना माझे राजे वाटायचे. त्या माझ्या राजांना तुमच्या जातीय राजकारणी लोकांनी एका जातीकडून मुक्त केलं. एवढा मोठा जगाला हेवा वाटणारा राजा महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रातून जातीत आला.
आणि मराठा जागेत अडकलेला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मात्र इतर जातीमध्ये गेले नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून आज आपल्याला समजून घ्यायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये स्वराज्य निर्माण केलं ते थोडे वाढवण्याचं, त्यांचे विचार त्यांचे कार्य वाढवण्याचं काम इथल्या व्यवस्थेत विरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक काळातल्या महामानवांनी केलं. त्या महामानवांमध्ये पहिला क्रमांक होतो महामानव महात्मा फुलेंचा. सर्वांना माहिती आहे पहिली शिवजयंती कोणासाठी केली, कोणी केली? मोठा बोला, आपण नाही बोलतोय म्हणून आपलं चुकतंय. छत्रपती शिवाजी महाराजांना जर तुम्ही वारसदार म्हणत असाल तर तुम्ही मोठ्या बोललं पाहिजे. कोणी कोणी महात्मा फुले जयंती साजरी पहिली जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर होती, काटाकोटामध्ये पडलेली होती. महात्मा फुलेंच्या हे लक्षात आलं, आमचा राजा आमच्यासाठी जन्माला, आमच्यासाठी मेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अशी पुराव्यवस्थित पडलेली आहे. ही गोष्ट ज्यावेळेस लक्षात आली महात्मा फुलेंच्या, त्याच्या अगोदर अनेक लोकांनी बैठक घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दुरुस्त व्हावी, त्या ठिकाणी चांगले स्मारक व्हावं, स्वच्छ व्हावी, पण प्रयत्न कोणीच केला नाही. महात्मा फुले रायगडावर गेले, ती समाधी जे काटाकोटामध्ये पडलेली होती ती स्वच्छ केली, दुरुस्त केली, त्या ठिकाणी फुले वाहिले आणि आदरांजली वाहून या देशातली पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी केली. पण आम्ही नेहमी सांगतो महात्मा फुले हेच खरे शिवजयंतीचे जनक आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाढवण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यातून अनेक निर्णय घेतले. मग शेतकऱ्यांचा निर्णय असेल, आरक्षणाचा निर्णय असेल, कुठल्या 18 वगैरे जातीच्या लोकांना एकसंघ घेण्याचा निर्णय असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाढवले. आणि त्यानंतर आज आम्ही या देशामध्ये जो कायदा सांगतो, या देशामध्ये अभिमानाने सांगतो, या ठिकाणी बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा अधिकार सांगतो, छत्रपती शिवरायांचा अधिकार, हक्क, मूल्य सांगतो. ते सगळे हक्क, अधिकार, मूल्य छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांचं राज्य, सार्वभौमत्वाचं राज्य हे राज्यघटनेमध्ये आलं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राज्यघटना लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार माझ्यासमोर होते म्हणून मला जास्त त्रास झाला नाही. म्हणजे आज जे आपण राज्यघटना घेतो त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. केवळ फरक एवढा आहे, आज लोकशाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ राजेशाही होती आणि म्हणूनच आम्ही शांत होतो. आज या देशामध्ये राज्यघटना आहे म्हणून आम्ही शांत आहोत. राज्यघटना नसती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलणाऱ्यांना नाही चौकामध्ये टाकलं असतं तर नाव शिवप्रेमीचं सांगितलं नसतं. पण काय करावं, घटनेचा वापर करून, कायद्याचा वापर करून मुद्दाम काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, बदनामी करतात. ते कधी काय असताना तुम्ही ओळखले पाहिजे. तुम्ही राजकारण कुठल्याही पक्षाचं करावं, राजकारण कधी नव्हतं. छत्रपती शिवाजीच्या काळात राजकारण नव्हतं का? कळलं ना. आपल्याच लोकांनी त्रास दिला शिवबांना, जाऊनचे मोरे असतील अशा आपल्याच अनेक लोकांनी त्रास दिला की शिवबांचं राज्य होऊ नये. शहाजीराजांनी संकल्पना मांडली होती, मासाहेब जिजाऊंनी मार्गदर्शन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य केलं, राजकारण केलं. त्यांच्यासारखं राजकारण कुणालाही आजपर्यंत जमलं नाही. म्हणून आज ज्या त्या पक्षाला राजकारण करायचं त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावंच लागतं. नाही घेतलं त्याला माहिती बाबा आपल्याला मतदान कुणी करणारच नाही. निवडून आल्यावर विषय वेगळा आहे, तो शिवबाचे विचार ऐकतो, नाही ऐकतो, सांगतो, पाळतो. पण छत्रपती शिवाजी महाराज राजकारण करा, पण जातीचं राजकारण, महामानवांचं राजकारण करू नका. तर सर्व महामानव आपले आहेत आणि आपण या सर्व महामानवांचे आहोत, त्यांना जातीमध्ये बंदिस्त करू नका. हा दुसरा सगळ्यात महत्वाचा संदेश या शिवाजी महोत्सवाच्या माध्यमातून मला तुम्हाला द्यायचा आहे. मित्रांनो, अशा अनेक गोष्टी आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांवरील वाद आता निघायला पाहिजे. आज आम्ही समजून घेतोय शिवबा, प्रत्येक अँगल मधून शिवबांना समजून घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट समजलं, आम्हाला त्यांचे विचार समजले, आदर्श समजले. मावळ्यांनी तुम्ही आधी असेल, तानाजी मालुसरे असतील, केसरी पंत असतील, कोटाजी बंजारा असतील, मदारी मेहतर असतील, प्रत्येक ठिकाणी आपला जीव देऊन शिवबांना वाचवलं. त्या सगळ्या मावळ्यांची प्रेरणा असेल, त्यांचं बलिदान असेल, ते आम्हाला समजलं. पण त्यांचे वाद आता मिळले पाहिजे. खरं तर अनेक वर्षापासून आम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी